Bridge course, Standard 9th, Science. Understanding atoms and how to remember elements. Here is the key for you all to remember everything. What do you mean by atom? An atom is the smallest particle of an element which retains in a chemical identity of all the physical and chemical changes. Very good. Well tried. In short, we can say atom is the smallest unit of any substance, any element. कुठल्याही element चा सगळ्यात छोटा कण. Suppose हा chalk आहे. If it is a chalk, याचा एक minute part बाजूला काढला तर तो atom होतो याचा. Are you getting me? So, atom is the smallest part of element. बरोबर? मग atom consists of nucleus. बरोबर? And it consists of shells around it. बरोबर आहे. Atom also consists of electrons. First shell, K shell. Always keep it in mind. First shell is K shell. Second shell L, M, N, O. Gradually. Okay. So first shell is always K, and the tendency to restore electron in it is 2. याची किती कॅपॅसिटी आहे? कॅपॅसिटी ऑफ K shell is 2. कॅपॅसिटी ऑफ L shell is 8. म्हणजे प्रत्येक शेलची जी काही कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. सो कीप इट इन माइंड. फर्स्ट शेल K, सेकंड शेल L, थर्ड शेल M, N, O, P, Q. पुढे मग मला एक सांगा, इफ दिस इज ॲटम, बरोबर, आणि याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन आहेत, तो हा जो एलिमेंट आहे ज्याचा ॲटम आहे ना, त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल? त्याच धड्यामध्ये केलाय तुम्ही पाठवल्यात. ट्राय टू रिकॉल व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक नंबर. लाऊडली उभं राहा आणि वाचून सांगा. त्यांनी शेवटी तुम्हाला हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आठवतंय का काही? डिस्प्ले का टेबल असेल बघा, पेज नंबर 33. बघा बरं सिक्वेन्स चुकलाय का माझा काही? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. बरोबर आहे. आता हे सिक्वेन्सनी पाठ करायचं असेल ते एक वाक्य घेऊया. ते वाक्य पाठ करा, तुम्हाला हा सिक्वेन्स पाठ होऊन जाईल. हे बघा, हाय हॅलो किंवा लिनिट, विनिट, ब्रॉड, cashew, nut, on Friday night. वाक्य काय बघा? हाय हॅलो लिनिट विनिट ब्रॉड कॅश्यू नट ऑन फ्रायडे नाईट. शुक्रवारी रात्री कॅश्यू नट आणलेले आहेत. लिनिट विनिटला तुम्ही हे सांगता. वाक्य काय वाचा? हाय हॅलो लिनिट ब्रॉड कॅश्यू पहिला किंवा पांढऱ्या याने लिहिलेला आहे ते जर पाहिलं तर तो त्यांचा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्यांना कॉल करतो तसं. बरोबर. हायड्रोजनला तुम्ही हायड्रोजन असं नाही म्हणत. H लिहिलं तर इट इज इंडिकेटेड ॲज हायड्रोजन.
O लिहिला, O2 लिहिला, it is indicated as oxygen. कार्बनचा C लिहिला, it is denoted as carbon. हे शॉर्ट फॉर्म आहे. आर यू गेटिंग मी? याला सिक्वेन्सली जर 1 ते 10 पर्यंत नंबरिंग केलं if you number it from 1 to 10, these numbers are atomic number. And how these atomic number are given? It is given by the electron present in them. त्या atom मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे हे नंबर इंडिकेट करतात. If you take an atom of hydrogen, how many electrons will be there then? 1. If it is helium, how many will be there? 2. If it is carbon, how many it will be there? 6. समजतंय तुम्हाला? याच्या पुढे त्याचा फुल फॉर्म पण लिहा, पण याच्या पुढे तुम्हाला हे लिहायचंय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं घेतो आपण बघा. 1 2 बरोबर. 2 1. Why 2 1? Because K shell have tendency of only 2 electron and L shell have tendency of 8 electron. मग आपण 8 पर्यंत नंबर टाकत जाऊया. ओके बघा 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8. If there are 8 electron in the outermost shell and if it is second shell, it is completely filled. Are you getting me? It is completely filled. And if it is completely filled means they are noble gases, inert gases. These are the elements which usually don't participate in any chemical equation. In natural condition. Natural condition ला हे कुठल्याच हे जे inert gases आहेत त्यांच्या सेकंड शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे किंवा ज्यांच्या आउटर मोस्ट शेल कम्प्लीटली फिल्ड आहे, they all are called as inert gases, noble gases. noble elements म्हणतात त्यांना. तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल जर पाहिला तर सगळ्यात शेवटची शेल जी आहे पूर्ण रो आहे ना शेवटचा तो याचा बनलेला असतो इनर्ट गॅसचा. ओके आता मला सांगा याच्यामधले मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, हॅलोजेन्स, इनर्ट गॅसेस जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला ओळखता येतील का? विचार मेटल्स हियर. फास्ट विचार मेटल्स. करे सुरूच नाही झाली का? आय कांट सी द नंबर्स. टाइम 7 मिनिट झालेले. ओके ठीक आहे. सो नाउ टेल मी which are metals. डोंट नो. सोपी बद्दल सांगू. याच्यामध्ये तुम्हाला 2 मेटल, 2 नॉन मेटल, 1 हॅलोजन, 1 इनर्ट गॅस सापडणार आहे. तो कसा बघूया आपण. The elements which have 1, 2 or 3 electron in their outermost orbit are metals. मग पहिले 2 सोडून द्या पण इथून पुढे 1, 2 and 3 they are metals. So if they are metal, the elements with 5, 6 and 7 electrons in their outermost orbit are called as non-metals. Metals have tendency to lose electron. They have tendency to give electron. तो मला एक सांगा लिथियम बरोबर. लिथियमचा टोटल ॲटॉमिक नंबर 3 आहे.
आउटर ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. इज इट इझी टू गिव्ह वन इलेक्ट्रॉन और इज इट इझी टू टेक 7 इलेक्ट्रॉन? सांगा पटकन. व्हॉट इज इझियर फॉर हिम, टू लूज वन इलेक्ट्रॉन और टू टेक 7 इलेक्ट्रॉन? इट इज हार्डर वन. टू लूज वन इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकलं तर सोपी गोष्ट आहे ना. एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर त्याच्यामध्ये एकच ऑर्बिट राहील आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या ऑर्बिटची टेंडन्सी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची. मग 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो स्टेबल होऊन जाईल. इट विल बी स्टेबल, सो इट विल लूज वन इलेक्ट्रॉन. इट इज इझियर फॉर इट. So all elements which have tendency to lose electron are called as metals. लक्षात ठेवा, metals they have tendency to lose electrons. आता मला सांगा 5, 6 and 7 इलेक्ट्रॉन ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आहे त्यांना 3, 4 आणि 3, 2 आणि 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 5, 6, 7 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे? घेणं सोपं आहे ना. कारण घेणं का सोपं आहे, याला 5 आहेत ना, याला 5 देणं सोपं आहे का 3 घेणं सोपं आहे? 3 घेणं बरोबर. इफ इट इज हॅविंग 6 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन टू टेक और 6 इलेक्ट्रॉन टू गिव, which one is easier? To take 2 electrons. And here in fluorine it is having 7 electron in the outermost orbit. Is it easy to give 7 electron or take 1 electron? What is easier? 1 electron. Take 1 electron. बरोबर. मग याने जर 1 इलेक्ट्रॉन घेतला तर हा स्टेबल होऊन जाईल ना. मग सेकंड शेलची टेंडन्सी किती आहे? 8 इलेक्ट्रॉनची. किती? 8 इलेक्ट्रॉनची. मग जर याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे and they are negatively charged. बरोबर. तर मला सांगा ॲटम मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे की ओके विल बी लेटर ऑन. पहिले हे बघूया, नॉन मेटल समजले तुम्हाला? मग तुम्हाला कोणी विचारलं की गिव्ह नेम्स ऑफ एनी 2 मेटल्स, आता इथून पुढे तुमच्या डोळ्यापुढे हा चार्ट फिरलाच पाहिजे. टेक्स्टबुकचा चार्ट म्हणून बाहेर. हाय, हॅलोलिना, लिनेथ, बिनेथ, ब्रॉड, या 3 आहेत. या तिघांमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हे मेटल्स आहेत. लिथियम, लिनिथ, बेरिलियम, बिनेथ अँड बोरॉन. आले लक्षात? बोरॉन हे 3 जण मेटल्स आहेत. कॅशू याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग याला 4 इलेक्ट्रॉन देणं पण सोपं आहे, 4 इलेक्ट्रॉन घेणं पण सोपं आहे. इट इज शोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ मेटल ॲज वेल एज नॉन मेटल. 4 देऊ पण शकतो, 4 घेऊ पण शकतो. मग हा जर दोघांचेही प्रॉपर्टी दाखवतोय, देण्याची पण दाखवतोय, घेण्याची पण दाखवतोय, इट इज मेटलॉइड. व्हॉट डू यू मीन बाय मेटलॉइड? The elements which show property of metal as well as non-metal are called as metalloids. Here is the formula how to calculate the number of electron in the given shell. So always keep it in mind, K, L, M, N, these shell are given number 1, 2, 3, 4, that is indicated by N. So the formula to calculate the capacity of electron in the shell is 2n square. N means number of shell. So 2 multiplied by number of shell, it's square. So that is 2n square. n चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. आता सपोज K शेल मध्ये एक नंबर आहे K शेलचा. सो 2 मल्टिप्लाय बाय 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 मल्टिप्लाय बाय 1 will give you 2. So the number of electron in K shell will be always 2. L shell मध्ये किती येतील सांगा बरं तुम्ही आता. L shell मध्ये 2 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर, 2 2 जा 4, 4 मल्टिप्लाय बाय 2 इट शुड बी 8. M shell मध्ये किती येतील? नंबर ऑफ M shell is 3. So 2 multiplied by 3 square. What is the square of 3?
9. So 2 multiplied by 9 it will be 18. So what will be of n? आता सगळं मी नाही सांगणार हां, तुम्ही शोधायचं आहे काय येणार एनचं ते, आणि तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्ही बघा तुम्हाला जमतं आहे का. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे तुम्ही सांगा. तर यू आर सपोज टू कॅल्क्युलेट इट विथ दिस फॉर्म्युला 2n². Now let us see atom again with all subatomic components. First component, electron. Electron is a negatively charged subatomic particle and it is denoted by E. Atomic structure. An atom is formed from the nucleus and the extranuclear part contain 3 substances. They are subatomic particles. Nucleus. The atomic nucleus is positively charged. Almost entire mass of the atom is concentrated in nucleus. The nucleus consists of 2 types of subatomic particles. They are protons and neutrons. Next one, proton. Proton is positively charged subatomic particle in the atomic nucleus. The positively charge on the nucleus is due to proton and proton is represented by symbol P. Next one, neuron. Neuron is an electrically neutral subatomic particle. म्हणजे याला कुठला पण चार्ज नसतो, पॉझिटिव्ह नाही ॲज वेल ॲज नेगेटिव्ह पण नाही, अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल N. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द मॉलिक्यूल इज डिनोटेड बाय capital N. Always remember, the number of proton is always equal to number of electron. As proton is positively charged, neutron does not have any charge. Let's solve the activity. Question 1a. Fill in the blanks. First, electrons, neutrons and dash are 3 components of atom. ॲटमचे 3 कंपोनंट आपण स्टडी केलेले आहेत आत्ताच. ते कुठले कुठले आहेत? एक इलेक्ट्रॉन आहे, दुसरा न्यूट्रॉन आहे आणि तिसरा काय आहे तो तुम्ही शोधून लिहायचा आहे. क्वेश्चन 1b. मॅच द फॉलोइंग. A part, proton 1, proton 2, neutron 3, electron. In B part, neutral, negatively charged, and last one, positively charged. Just correctly arrange them and find their correct match. Question 2. Write the electronic configuration and compound of the following elements. हे काही एलिमेंट दिलेले आहेत आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. तुम्हाला त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि त्यांचं कंपाऊंड आहे, एक किंवा 2 कंपाऊंड लिहायचे आहेत. फर्स्ट वन इज Na, दॅट इज कॉल्ड ॲज सोडियम 11, Cl that is chlorine 17, and magnesium third it is 12. So write down their electronic configuration and also write down their compounds, 1 or 2 compounds. Question 3. Give the names in the figure below. Now you can see the atom structure drawn here. You just have to draw it in your notebook and label it the box which are asked to you. 3 boxes are given, write 3 answers there. Question 4. Fill in the information in the table below. या टेबलमध्ये करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. इफ इट इज 1 शेल, इट इज नेम इज K अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात पहिल्या शेलमध्ये, यू मस्ट नो इट नाव. इफ इट इज सेकंड शेल, इट्स नेम इज, write it down, and number of electron are given. There are 8 electron in second shell.
नाव इफ इट इज डॅश देन इफ द नंबर ऑफ द नेम ऑफ ऑर्बिट इज एम, मग कितवा नंबर असेल शेलचा तो तुम्ही लिहायचा आहे आणि त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे पण तुम्ही लिहायचं आहे. कॅल्क्युलेट करून लिहा. आणि जर एन शेल असेल तर तो कितव्या नंबरचा शेल आहे तो तुम्ही लिहायचा आणि ह्या एन शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते पण तुम्ही लिहायचे आहेत. सो ऑल द बेस्ट, गेट सेट गो.